नमस्कार. आणि आता मकर संक्रांतीच्या सणाची सगळीकडे धामधूम सुरू आहे. नवीन वर्ष आहे. नवीन वर्षामध्ये येणारी भोगी आणि त्याच्यानंतरची येणारी मकर संक्रांत. तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण सुगडचे जे आहे ती पूजन करत असतो. सुगड प्रत्येक भागामध्ये, हे बघा मी मागे पण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, प्रत्येक भागामध्ये सुगडचे पूजन करण्याचे देखील वेगवेगळ्या म्हणजे पद्धती असतील. वेगवेगळ्या तऱ्हेने वेगवेगळे लोक सगळे पूजन करत असतील. तर तुमच्याकडे जे करतात ते प्रथमतः तुम्ही ते करा. त्याच्यानंतर जर यूट्यूबवर कोणी काय सांगत असेल आणि तुम्हाला त्यात ॲडिशन काही वाटत असेल तर तुम्ही निश्चित करा. परंतु तुमच्या सगळ्या प्रथा परंपरा सोडून दुसऱ्याच्या कराव्यात असं करायची अजिबात चूक करू नका. कारण ह्या आपल्या कुठलाही सण जरी तुम्ही घेतलात तर आपल्या प्रत्येकाच्या कुळाचार, प्रत्येकाचे पद्धती ह्या पुढे कॅरी फॉरवर्ड करण्यासाठीच हे सगळे सण किंवा आपण सगळे उत्सव जे आहेत ते साजरे करत असतो. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्या परंपरा जपायचा प्रयत्न करा. आपल्या जे आहेत ते सणवार पुढे कॅरी फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करा. आता सुगड पूजन बरेच जण सांगतात की कशा रीतीने घेऊन या. हे बघा, काही जणांकडे एक मोठी सुगड आणली जाते, तर काही जणांकडे 5 सुगड आणली जाते. एक मोठी सुगड असते ती आणली जाते. काही जणांकडे ह्याला बोळकं म्हणतात, काही जणांकडे सुगड म्हणतात. तर आणि सुगड जेव्हा तुम्ही घेऊन येता त्याच्यानंतर हे लक्षात घ्या की सुगड आणल्यानंतर आता तुम्ही 5 सुगड तर घेऊनच येतं. प्रत्येक जण 5 सुगड घेऊन येतं. काही जण त्याच्याबरोबर एक मोठी सुगड असते ती देखील घेऊन येतात. त्याच्याबरोबर एक छोटीशी पंटी निश्चितच घेऊन या. आणि सुगड जी आहे ती घेऊन येत असताना थोडं का होईना घरातून तुम्ही हळदी कुंकू घेऊन जात जा. म्हणजे कसं आहे की निश्चित आपण रिकाम्या हाताने कुठली गोष्ट घेऊन येऊ नये. आणि ती जी आहे ते आपण आणतोय तर ते आपल्या सौभाग्याच्या वृद्धीसाठीच घेऊन येत आहोत. त्यामुळे जातानाच तो घरातनं अगदी छोट्याशा पुडीमध्ये किंवा काय हळदी कुंकू घेऊन जा. तुम्ही आल्यानंतर सुगडची, आता हे बघा, कोणी आदल्या दिवशी आणून ठेवतं, कोणी नंतर सकाळी देखील घेऊन येतं. तर आता पूर्वीसारखं काही कुंभार वगैरे कुठे आहे नाही आहेत की जिथे आपण जाऊ, त्यांची वस्ती आहे आणि आपण तिथून घेऊन येऊ. आता पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथून सुगड तुम्ही घेऊन येऊ शकता. तुमच्याकडे जितक्या सुगडची पूजा केली जाते ती सुगड तुम्ही घेऊन या. कोणाकडे 5 केली जाते, एक मोठी सुगड असते. काही जणांकडे फक्त 5 सुगडची पूजा केली जाते. जशा पद्धती तुमच्याकडे पूजा केली जाते ना तशी करा, हेच मी वारंवार सांगणार आहे. परंतु सुगड आणल्यानंतर पहिले त्याला स्वच्छ धुवा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय बरेच जणांकडे, आता बघा हे पण सांगते की काही जणांकडे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये शेंगा असतात. आता म्हणजे जी आपल्याकडे भुईमुगाची शेंग असते ती टाकतात, गव्हाच्या उंब्या टाकतात, काही जणांकडे ज्वारीचा टाकतात. बऱ्याच जणांकडे वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या पद्धती तुम्ही फॉलो करा. कोणी म्हणजे आहेत त्याच्यामध्ये आता तीळ घालतात, कोणी त्याच्यानंतर हरभरा आहे तो घातला जातो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऊस जो आहे तो कापून घातला जातो. अशा बऱ्याच जणांकडे वेगवेगळं केलं जातं. कोणाकडे म्हणजे वालाची जी भाजी असते जे तुम्ही कोणी घेवडा वगैरे, काही जणांकडे असं वेगवेगळं त्या ह्याच्यामध्ये सुगडमध्ये पूजन करताना टाकतात. तर काही जण वेगवेगळं टाकतात, काही जणांकडे एकत्र मिक्स करून टाकतात. जसं तुमच्याकडे करतात ना त्या पद्धतीत करा. परंतु सुगड घडी आणल्यानंतर पहिले त्याला स्वच्छ धुवा. त्याच्यानंतर पहिले त्याला म्हणजे हळदी कुंकू लावा. कारण हळदी कुंकवाची 5 बोटं लावणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण ते आपण कुठल्या कलरमध्ये आणतो, एक तर तांबड्या कलरमध्ये किंवा काळ्या कलरमध्ये आणतो. त्याच्यानंतर सुगड आणल्यानंतर 5 बोटं जी आहेत ती हळदी कुंकवाची लावल्यानंतर त्याच्यामध्ये जे तुम्हाला साहित्य सांगितलं, म्हणजे हरभरा किंवा गव्हाच्या उंब्या वगैरे जे काही तुमच्याकडे यूज करतात ते त्याच्यामध्ये टाका. आणि त्याच्यानंतर सुगडचे पूजन करा. आता काही जण कसं आहे ना, देव्हाऱ्यामध्ये ठेवतात. जर देव्हारा तुमचा मोठा असेल तर त्याच्यात ठेवा. जर नाही तुमच्याकडे मोठा देव्हारा किंवा देवघर तसं मोठं नाही आहे, प्रशस्त, तर मग तुम्ही खाली आसन म्हणजे आता पाट किंवा काही चौरंगावर ठेवू शकतात. त्याच्या भोवती त्याच्या खाली छोटंसं रांगोळी काढून त्याच्यावर ठेवू शकतात. त्याच्यावर म्हणजे आसन देऊन कपडा वगैरे व्यवस्थित स्वच्छ अंथरून त्याच्यानंतर त्याची पूजा केली जाते. तर आता बऱ्याच जणांकडे बघा सुगड आहे ना, ती एक पूजा करून झाल्यानंतर जी एक सुगड आहे ती देवघरामध्ये ठेवतात. तर आणि 2 ज्या आहेत त्या आपल्याकडे तुळशी मातेला त्याचा ओसा दिला जातो. त्याच्यानंतर 2 म्हणजे अशा 3 सुगड आहेत त्या आपण म्हणजे
घरामध्ये देवांजवळ ठेवलं जातं. आणि त्याच्यानंतर उरलेल्या 2 आहेत त्या कधी विठ्ठल रुक्माईचं तुमच्याकडे मंदिर असेल जवळपास आणि तिथे तुम्ही ओसायला जात असाल तर तिथे तुम्ही दिलात म्हणजे लेडीजना तर चालतं. कारण आपण जेव्हा एखाद्याला ओसा देतो त्याच्या बदल्यात पण ते आपल्याला ओसा देत असतात. त्यामुळे तुमच्याकडे परत दुसऱ्या दिवशी त्या 5च सुगड होणार आहेत त्याच्यात, अशाही तसं. आणि काही जणांकडे घरातल्या घरात ओसलं जातं तेही चालतं, त्याचाही काही प्रॉब्लेम नाही. बाहेर जायचं नसेल तुम्हाला तर घरातल्या घरात पण ओसा करू शकतात, बाहेर गेलात तरीही चालेल. त्याच्यानंतर आता ओसा केल्यानंतर किंवा काय ती सुगड मांडल्यानंतर पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं काय करायचं, तर अर्थात दुसऱ्या दिवशी त्यातलं जे साहित्य आहे ते तुम्ही गायला किंवा पक्ष्यांना वगैरे खायला घालू शकतात. आणि त्याच्यानंतर जे आहे ते सुगड तुम्ही एकतर हे बघा त्याच्या आता खूप असं त्याच्यात काही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे की ते आपण कुठे काय ठेवावं. तुम्ही घरामध्ये ते ठेवू शकता, त्याचा रियूज करू शकता. तुम्ही यूट्यूबवर वेगवेगळे व्हिडिओ बघा की ते छोट्या छोट्या ज्या आहेत त्याचे रियूज कसा होतो की त्याच्यामध्ये काही कुणी म्हणजे आता धान्य टाकतं किंवा काही तुम्हाला जसं रियूज होईल लहान मुलांना खेळण्यासाठी. इवन लहान मुलांची नजरसुद्धा त्या बोळक्याने काढली जाते. बऱ्याच गोष्टी तुम्ही त्याच्याने करू शकतात. तर जसं तुम्हाला शक्य होईल, जशी तुमच्याकडे पद्धत आहे तसं करा. मी हा फक्त शॉर्ट व्हिडिओ सांगितला आहे की काय करायचं आहे, पूजा करायची म्हणजे नक्की काय करायचं. इतकं काही खूप म्हणजे आपल्याकडे अगदी काहीतरी वेगळं करायचं आहे असं काही नाही आहे. जसं ज्याला जमेल, जशी म्हणजे म्हणतात ना, जशी तुमची यथाशक्ती आहे, जशी यथाभक्ती आहे, यथाभक्ती आणि यथाशक्ती तुम्ही ती पूजा करा. फक्त पूजन करत असताना मनामध्ये पॉझिटिव्ह राहा की आपल्याला सौभाग्य अर्थात वृद्धीसाठी आपण ही पूजा करत असतो, तर ती वृद्धी होत आहे किंवा काय, हा फक्त पॉझिटिव्ह विचार करा. यथाभक्ती यथाशक्ती तुमची पूजा देवापर्यंत नक्की पोहोचेल. आणि हा व्हिडिओ देखील कोणाला तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.